तो संघ पराभूत होईल त्या संघाला पुन्हा एकदा चान्स असेल ती टॉप 6 मध्ये पोहोचण्याची. नॉकआउट सामना राहील याच्यातून जो पराभूत होईल त्याचा. पुढचा होणारा सामना आशुराज ट्रान्सपोर्ट त्याच्या विरोधात संघ केलेल पाटील 11. आपला संघ आणि संघ मालक यांनी लवकरात लवकर तयारीला लागायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस उडवणार आहोत. लेट्स स्टार्ट टू प्ले. सामना चालू होतोय. फलंदाजीसाठी आलेला 40+ मधून संतोष जोशी. निकलेश बजागे पहिला चेंडू चांगला चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न परंतु चांगला टोलावून काढलेला चेंडू. नाव सांग ना त्याचं कोण नाव किरण मुन्ने आणि त्याच्या जोडीला संतोष जोशी. एक 40+ आणि एक रेग्युलर आणि निकलेश जोशी 40+ आयकॉन म्हणून या संघातून गोलंदाजी करताना. पंच कॅप थ्रो तिसरा पंच मैदानात जायचंय. तिसऱ्या अंपायरची सुविधा इथे उपलब्ध आहे. गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेतलेला असून इथे तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. खेळाडूने कोणतंही इंस्ट्रक्शन द्यायचं नाहीये. पंचांचा काम करतील. कुठल्याही खेळाडूने इंस्ट्रक्शन द्यायचं नाहीये. जो निर्णय असेल तो निर्णय पंच फक्त घेतील. पंचांना जे वाटेल योग्य ते निर्णय योग्य ते पंच देतील. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पंच आहेत त्याच्यामुळे पंचांवर कुठल्याही प्रकारे दबाव नसेल. न्यूट्रल पंच आहेत ते. चांगली अंपायरिंग त्यांना आपण करताना पाहतो. एवढ्या वर्ष झाले त्यांना अनुभव आहे. पुढचा चेंडू निकलेश. पुढचा चेंडू इथे चांगला टोलावून काढलेला चेंडू परंतु गचाल असं क्षेत्ररक्षण चेंडू जात आहे. 1 बाउंस सीमारेषा पार चौकार. श्रोताओं कहीं मत जाइए. पीपीएल 2025 को छोड़ के रोमांच भरा सामना यहाँ पे देखेंगे. निकलेश की गोलंदाजी और गोलंदाजी पे 3 अंपायर तैनात है यहाँ पे. और पीपीएल सीजन 2 का यहाँ पे दूसरा दिन है और कोई घर पे चले गए, कोई यहाँ पे रुके हैं अभी तक. पुढचा चेंडू निकलेश. चांगला असा चेंडू परंतु इथे थोडं इनर एज चेंडू मागे जातो. इथे थोडस कशाला क्षेत्ररक्षण विकेट कीपर गॅदर करू शकला नाही आणि शॉर्ट रन इथे पंचांचा इशारा येतो. शॉर्ट रन ही एकच धाव असेल. तीन चेंडू 6 धावा. संत अशी सुरुवात पण चांगली. निकलेश बजागे. पाहूया पुढचा चेंडू किरण मुन्ने. ओ चांगला चेंडू इथे परंतु बॉलच्या मेरिट नुसार मारलेला चेंडू
जातोय सीमा पार, एक टप्प्याने चौकार। किरण मुन्ने के बल्ले से यहाँ पे तेज तरार गेंद को अच्छा समाचार लेते हुए किरण मुन्ने, गेंद जाती है बाउंड्री लाइन के बाहर, सीधा 4 रनों के लिए। 4 चेंडू आणि धावसंख्या होते 10। चांगली अशी सुरुवात करून देताना किरण मुन्ने आणि संतोष जोशी यांच्याकडनं निकलेश याच्या विरोधात थोडासा आक्रमक पवित्र त्यांनी घेतलेला आहे। पुन्हा एकदा चांगला चेंडू टोलावून काढलेला, परंतु तिथे केवळ चांगला असा क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ख्याती आहे, सिंगल धावेपासून काही रोखू शकत नाही। बल्ले पे अच्छा आई नहीं गेंद, 1 रनों पे संतुष्ट होते हुए किरण मुन्ने। धावसंख्या डबल डिजिट मध्ये ते पदार्पण करते, 11। 5 चेंडू 11। निकलेश याचा षटकातील शेवटचा चेंडू पाहूया। निकलेश टू संतोष जोशी, एक चांगला असा फलंदाज 40 प्लसचा संतोष जोशी, त्याच्या विरोधात निकलेश बजागे। और ये फील्डिंग वाली जो टीम है, हो चांगला खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू, परंतु इथे सिंगल रन आणि चोरटी धाव करण्याचा प्रयत्न इथे, आणि संतोष जोशी यांनी स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे आणि पहिला हादरा बसतोय तो स्वर्गीय बुधाजी प्रतिष्ठान या संघाला संतोष जोशी याच्या रूपाने, आणि षटक समाप्त झालेलं आहे निकलेश याचं। ऋतिक, तुला काय म्हणायचंय? चांगली बांधी झालेली आहे आणि चांगली बांधी म्हणता येईल। निकलेशाचा संघ कुठलेही गचाळ क्षेत्ररक्षण करत नाहीये, चांगली फेक म्हणता येईल आणि त्यांनी गडी बाद केलेला आहे। कुठलीही गलती त्यांच्याकडनं होत नाहीये आणि बांधी ही आपल्याच गावातून केलेली आहे आणि चांगली बांधी आहे, एकदम कडक बांधी आहे, कोणी तोडू शकत नाही। ब्लैक मैजिक, ब्लैक मैजिक, ये कमाल है, पम्मी गुरु का कमाल है। यहाँ पे देखेंगे आप, गुरुजी का कमाल, गुरुजी का कमाल, गुरुजी का कमाल। काही नाही बोलणार तो, मी आहो बोलणार। तुम शाहपुर जाओ, तुम अक्कलकोट जाओ, कहाँ पे जाओ, गानगापुर जाओ, लेकिन यहाँ पे हमारे गुरु की बराबरी नहीं कर सकते। जयेश पाटील, चांगला असा फलंदाज म्हणून ज्याची ख्याती असलेला जयेश पाटील, अनेक वर्ष क्रिकेट खेळण्याचा त्यांना अनुभव आहे। गावात कोणाचे लाईटीचा काही रात्री अपरात्री काही प्रॉब्लेम झाला तर जयेश पाटील एका फोनवरती त्यांच्या लाईटीच्या सगळ्या समस्या दूर करतात। चांगले जानेमाने प्लेयर आहेत आणि वायरमॅन सुद्धा आहेत। जयेश पाटील आपल्या संघासाठी काय करतात पुढे बघूया। धावसंख्या झालेली आहे 1 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा। संत आणि शांत परंतु सुंदर अशी सुरुवात करून देताना किरण मुन्ने आणि संतोष जोशी, परंतु शेवटच्या चेंडूवर योगायोगाने आम्हाला 3रा दिवस बघायला भेटला पीपीएलचा। श्रोताओ, तुम्ही शुभेच्छा दिल्या म्हणून आम्ही 3ऱ्या दिवसात प्रवेश केला। पुढचा चेंडू केवळ, हो चांगला असा चेंडू, परंतु इथे इनर एज आणि चेंडू मागे जातोय, ते गणेश आहे। अचूक टप्प्यावर केवळ गोलंदाजी करतोय, कुठल्याही फलंदाजाला काही हलवून देत नाहीये, कोई हलने की चान्स नहीं, चिल्ले की चान्स नहीं। वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो केवळ। पहिला चेंडू खोलवर टप्प्यात थोडासा ठेवलेला चेंडू, किरण याला काही समजलेला नाहीये, थोडीशी इनर एज आणि बॉल मागे जातोय। श्रोताओं कहीं मत जाइए, पीपीएल 2024 को 25 को छोड़ के यहाँ पे कल आप चिकन का आस्वाद लेने वाले हो, भाकरी का आस्वाद लेने वाले हो। जयेश पाटील, हो चांगला सा चेंडू, परंतु इथे बाद होतोय जयेश पाटील, थोडासा स्वतःवर नाखुश असेल जयेश पाटील आणि त्याच्यासाठी इथे पारितोषिक आलं होतं, परंतु पारितोषिक पुकारायच्या अगोदर जयेश पाटील याची खेळी संपुष्टात आलेली आहे। यहाँ पर आप देख रहे ब्लैक मैजिक कैच लेते हुए, और यहाँ पर मला वाटतं अपोजिशन जो संघ आहे
स्वर्गीय बुधाची स्मृती प्रतिष्ठान, त्या फलंदाजाला मला वाटतं बॉल डबल दिसतोय. ब्लॅक मॅजिकचा काहीतरी कमाल आहे. जयेश पाटील थोडेसे खुश अंतर्मनातून. कमलेश पाटील कुठे आहेत ते दिसत नाहीयेत सध्या. मला वाटतं काहीतरी यहाँ पे आज कमलेश पाटिल एक्शन में नहीं दिख रहे हैं. कहाँ है ढूंढ लो. कहाँ पे ग्राउंड के कहाँ पे कोई झाड़ के पेड़ के पीछे बैठे हैं ढूंढ लो. कल पे कमलेश पाटिल यांच्यावर थोडासा नजर ठेवा. ते नजर चुकी करून काही करू शकतात. दरम्यान आगमन होत आहे पिंपलगर गावचे उद्योगपती शाखा प्रमुख दत्ता जयराम भोईर साहेबांचं इथे आगमन होत आहे. त्यांच्या संघाचं चांगलं असं प्रदर्शन सकाळी राहिलेले आणि मला वाटतं दिलपेश पाटील सुद्धा त्यांच्या जोडीला आहेत. एकामेका विरोधात आता संघ खेळतील परंतु चांगलं असं बॅटल इथे रंगणार आहे. निकलेश बजागे यांच्याकडनं इथं चुकी होते आणि चेंडू जाते सीमा पार चौकार. धन्यवाद डीजे. 3 चेंडू आणि 17 धावा झालेल्या आहेत. इथे दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना कल्पेश टू केवल. हो चांगला चेंडू खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू. कल्पेशाला काही समजलेलं नाहीये. हलकसं बॅटचं चुंबन घेऊन चेंडू जाते एसटी रक्षक विशाल याच्या हातात. दरम्यान चांगलं असं एसटी रक्षण करताना विशाल पाटील. केवल चांगलं षटक हाताळताना पुढचा चेंडू कल्पेसाठी. हो चांगला चेंडू इथे परंतु त्याच प्रकारे फ्लिक केलेला आहे आणि चेंडू जातोय वायडी सीमापार चौकार. धन्यवाद. धावसंख्या या चौकाराच्या साहाय्याने पुढे सरते 21. अजूनही या षटकातील एक चेंडू शेष. कल्पेश चांगलीशी फलंदाजी करताना केवल याच्या विरोधात. केवल टू कल्पेश. पाहूया पुढचा चेंडू. हो चांगला चेंडू इथे त्याचप्रमाणे आणि हर्षद याच्या हातातून इथे झेल सुटताना. आता मला असं वाटतं निकलेश त्याच्याकडनंही कचाळ क्षेत्ररक्षण काहीतरी हवा बदललेली आहे. हवे वारे चेंज झालेले आहेत आणि मात्र पिंपलघरचे उद्योगपती दत्तांना भोईर यांचं आगमन झालेलं आहे. इथे शुभागमन येतोय दत्तांना भोईर यांचं आणि दत्तांना यांच्या बॅनरचा काही खेळाकडे लक्ष नाही काहीतरी वेगळीकडेच लक्ष आहे असं त्यांनी आम्हाला दाखवून दिलेलं आहे. तर व्हॉलेंटियर डॅशिंग अँड डायनामेट पर्सनॅलिटी दत्तांना भोईर. विजय माल्या पिंपलघर. सकाळीच त्यांनी पैशाची बरसात केलेली. पुन्हा एकदा आशुराज एंटरप्राइजेस या संघाचा सामना पुढच्या काही मिनिटातच आपल्याला बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा दत्तांना भोईर यांच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा असतील त्यांच्या टीम मधल्या खेळाडूंना की पुन्हा एकदा अण्णा आमच्यावर बरसतील आणि नक्कीच एक दिलदार व्यक्तिमत्व आपल्या पिंपलघर गावातील कुठल्याही गोष्टीत मदतीचा हात पुढे करण्यासाठी दत्तांना भोईर कधीच मागे हटत नाहीत. पंच थोडा स्पीडअप घ्यायचंय. पुढचा होणारा सामना दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी ते यायचंय. आशुराज एंटरप्राइजेस त्याच्या विरोधात खेळणारा संघ पाटील 11 या आपल्या या अनुषंगाने तयारीला लागायचंय. पुढचा गोलंदाज ऋतिक मुन्ने. निकलेश पाहिजे की काहीतरी डोक्यात वेगळी खेळी घेऊन चालताना स्वतः गोलंदाजीसाठी आले नाही परंतु ऋतिक मुन्ने याला त्यांनी प्राचारण केलेलं आहे. ऋतिक मुन्नेकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा असतील निकलेश बजागे याला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले 22. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन येतो ऋतिक मुन्ने. पहिला चेंडू
चांगला असा चेंडू इथे कल्पेश पाटील याच्या बॅटमधनं एक चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे इथे थोडासा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमवर थोडासा त्रास म्हणता येणार नाही, परंतु थोडंसं बिझी ठेवतात त्यांना. श्रोताओं, यहाँ पे आज देखेंगे तो काफी सारा चेंजेस आपको दिख रहा है. पीपीएल और आमने सामने मार्कवा स्टीवा और यहाँ पे मुन्ने मुन्ने आमने सामने. मुन्ने ब्रदर्स एकमेकाच्या विरोधात खेळताना इथे पाहूया. चांगला असं बॅटर रंगेल. ऋतिक मुन्ने विरुद्ध किरण मुन्ने. पुढचा चेंडू ऋतिक किरणसाठी. डावकुरे हाताचा चांगला असा शैलीदार. पंच ऑन करतायत जयेश इंटरप्राइजेस. आता चेक करून घ्या, नंतर कोणचं ऐकलं जाणार नाही. आपल्याला डायरेक्ट पॅनलाइज करायची मुभा आहे पंच, आणि आपण करू शकता. फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग होती. पुढचा चेंडू ऋतिक. हो, इथे थोडासा चेहऱ्यावर बॉल आदळलेला आहे बॅटची इनर एज घेऊन. पंच चेक करा, तिथे काही दुखापत झाली असेल तर पाणी मागून घ्या. ओके, फिट आहेत. श्रोताओं, कहीं मत जाइए. पुढचा चेंडू और ऋतिक मुन्ने टू किरण मुन्ने. चांगला असा चेंडू आदळला होता याच्या अगोदरचा. पाहूया पुढचा चेंडू ऋतिक किरणसाठी. हो, चांगला खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू. तिथे केवल आहे. केवल थोडासा फंबल होताना, परंतु एक धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही इथे. आणि स्ट्राईक रोटेट करण्याचं काम इथे चालू असलेलं. कल्पेश पाटील एक चांगला असा बॅट्समन आणि सध्या थोडासा फॉर्म मध्ये असलेला. स्वतःवर थोडासा विश्वास आहे की मी मोठे पटके खेळू शकतो. त्या अनुषंगाने तो मिडल ऑर्डर मध्ये आलेला आहे. पाहूया पुढचा चेंडू ऋतिक टू कल्पेश. आणि यावेळेस उडवलेला चेंडू आणि निकलेश बजागे यांच्या हातातून दरार आणि चेंडू होतो फरार. एका टप्प्याने चेंडू जातोय सीमा पार चौकार. धाव संख्या झालेली आहे 28 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शेष. कल्पेश पाटील एकेरी बाजू सांभाळून खेळताना आणि त्याच्या साथीने किरण मुन्ने एक चांगलं बॅटल. बॉल द्यायचंय. मुझे ऐसा लगता है कि ये जो फील्डिंग हो रही है यह कहाँ तक तो भारी पड़ सकती है. तो ऋतिक क्या कहना चाहोगे? थोडस गचाल क्षेत्ररक्षण होतंय जयेश इंटरप्राइजेस या संघाकडनं. ज्या कॅचेस आहेत त्या कॅचेस घेत नाहीये आणि त्याचा कुठेतरी परिणाम की बुधाजी स्मृती प्रतिष्ठान या संख्येची धावसंख्या संत नाही आणि शांत नाही, परंतु चांगल्या रीतीने पुढे जात असताना. पुढचा चेंडू ऋतिक टू कल्पेश. हो, चांगला चेंडू, परंतु डावे एष्टू सोडून जाणारा. पंच आमच्याकडे इशारा करतात वाईट चेंडू. एक अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते ती 29. अजूनही 2 चेंडू शेष तिसऱ्या षटकातील. पुढचा चेंडू ऋतिक. हो, चांगला इथे टोलवलेला चेंडू, परंतु तिथे आता निकलेश बजागे एक धाव मात्र काही रोखू शकत नाही. निकलेश बजागे जेव्हा फिल्डिंग करतात तेव्हा चांगले जे बॅट्समन असतात ते डबल रन घेण्यासाठी थोडंसं माघार घेतात, कारण की एक कंप्लीट फिल्डर म्हणून त्यांची या भिवंडी तालुक्यात ख्याती आहे. एक चांगला ऑलराऊंडर निकलेश बजागे. पूर्ण टीमचं मदार त्यांच्यावर. पाहूया या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे 30. शेवटचा चेंडू. हो, चांगला चेंडू. इथे दर्शन याला बीट करून जाते. चेंडू जातोय मिड विकेट सीमा पार चौकार. हालांकि मैंने कहा था कि ये आपको कहीं भारी पड़ सकता है और वैसा आपको देखने को मिल रहा है. 3 षटकांचा
खेळ झालेला आहे इथे आणि मिडल कॉम्प्रेस इथे टीम जयेश इंटरप्राइजेस संघाचा धावसंख्या झालेली ती 34 धावा. चांगली अशी सुरुवात जयेश इंटरप्राइजेस या संघाविरोधात स्वर्गीय बुधाजी स्मृती प्रतिष्ठान कल्पेश पाटील आणि किरण मुन्ने लेफ्ट हँड राईट हँड चांगलं असं कॉम्बिनेशन मैदानात. दोलायमान स्थितीत सामना. अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे इथे. पाहूया पुढचा गोलंदाज केवल. केवल आयकॉन खेळाडू केवल पाटील सांघिक दुसरं या सांघिक चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय केवल पाटील. कम्प्लीट टेक्निक ऑलराऊंडर. पाहूया त्याच्या विरोधात कल्पेश चांगल्या असा टच मध्ये असलेला बादशाह 11 संघाचा खेळाडू. 14 धावांवर खेळतो इथे इनर एज आणि विकेट किपर विशाल पाटील आणि इथे कॅच सोडली. गशाला असं क्षेत्ररक्षण विशाल पाटील यांच्याकडनं. सोप्पा जेल इथे सोडलेला आहे विशाल पाटील यांच्याकडनं आणि इथे 2 धाव पळून काढण्यापासून रोखू शकत नाही कल्पेशाला. 16 या धावसंख्येवर खेळतोय कल्पेश. चांगली अशी फलंदाजी कल्पेश याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. पाहूया पुढचा चेंडू. दुसरा चेंडू घेऊन येतो केवल. पाहूया केवल टू कल्पेश. ओ चांगला चेंडू इथे. बॅटची हलकीशी कट आणि चेंडू जाते विकेट किपर विशाल पाटील याच्या हातात. केवल थोडीशी कंजूसी बॉलिंग टाकताना इथे आज जयेश इंटरप्राइजेस या संघाकडनं थोड्याशा चुक्या जास्त पाहायला मिळतात आपल्याला. खास करून क्षेत्ररक्षण करताना जे त्यांचे खेळाडू आहेत त्यांच्याकडनं भरपूर सारे मिसफील्ड भरपूर साऱ्या कॅचेस सोडण्यात आलेले आहेत. त्याचाच परिणाम की स्वर्गीय बुधाजी स्मृती प्रतिष्ठान या संख्याची धावसंख्या योग्य त्या रीतीने चाललेली आहे. 37 धावा. 2 चेंडू 37 धावा. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. केवल एक चांगलं असं षटक हाताळतोय. वैयक्तिक दुसरं षटक केवल याचं. ते चांगला फटका आणि इथे पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे. राज पाटील याच्याकडनं झेल सोडलेला आहे. पुन्हा एकदा मिसफील्ड झालेली आहे आणि इथे 3ऱ्या रनसाठी किरण मुन्ने आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय. राज पाटील याच्याकडनं सिंपल असा झेल सोप्पा झेल सोडण्यात आलेला आहे. जयेश इंटरप्राइजेस या संघाचा वारंवार क्षेत्ररक्षण करताना चुका इथे पाहायला मिळत आहेत. 4 ते 5 कॅचेस इथे जयेश इंटरप्राइजेस या संघाने सोडलेले आहेत. प्रतीक न्यू बॅटर नवीन बॅटर येतोय प्रतीक पाटील. एक कम्प्लीट टेक्निक ऑलराऊंडर. खूप लेट प्राचारण केलेलं आहे प्रतीक पाटील याला. थोडीशी चुकी करताना इथे बुधाजी स्मृती प्रतिष्ठान. पाहूया पुढचा चेंडू केवल टू कल्पेश. ओ यावेळेस चेंडू पाठवून दिलेला आहे कल्पेश आणि सीमा पार. कल्पेशाच्या बॅटमध्ये तर हा षटकार. घर वालों की आदत न्यारी हे लाडू रसिक जमलन सारी या प्रीमियर लीगला या पीपीएल खेळाला आज खेलेगा यहाँ खेलेगा का पिंपलघर खेलेगा हे पिंपलघर. 2 चेंडू अजूनही शेष या षटकातील आणि धावसंख्या होते या षटकाच्या सहाय्याने 45 सॉरी. कल्पेश पाटील खेळतोय तब्बल
23 या धावसंख्येवर. एकेरी बाजू सांभाळताना कल्पेश पाटील 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 23 धावसंख्येवर खेळतो इथे कल्पेश पाटील. बादशाह 11 या संघाचा उभरतो व सितारा म्हणून त्याची ओळख आहे. पीपीएल साठी खूप खास तयारी त्यांनी केलेली होती. पाहूया कल्पेश टू केवल. पुढचा चेंडू. हो चांगला असा चेंडू. कल्पेशाला काही समजलेलं नाहीये तर कमबॅक म्हणते तर केवल याचं. षटकार लागल्यानंतर एक निर्धाव चेंडूची समाप्ती केवल याच्याकडनं. या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली 45. पाहूया केवल. पुढचा चेंडू चांगला चेंडू टोलावून काढलेला. हर्षद पाटील तिथे परंतु इथे चुकीची फेक आणि 2 धावा पळून काढण्यापासून रोखू शकत नाही प्रतीक पाटील. आल्यापासून नॉन स्ट्राईकला 4 षटकं इथे समाप्त झालेली आहे आणि 47 धावा या स्कोअर बोर्डवर लावलेल्या आहेत. स्वर्गीय बुद्धाजी स्मृती प्रतिष्ठान या संघाने. प्रीमियर लीग है यहाँ किसका बल्ला चलेगा, आज खेलेगा यहाँ खेलेगा का पिंपलगढ़ खेलेगा, ये पिंपलगढ़ प्रीमियर लीग है यहाँ किसका. शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतो राज पाटील. नौखा गोलंदाज राज पाटील. थोडा स्पीडअप करायचंय जयेश इंटरप्राइजेस. निकलेश बजागे थोडासा स्पीडअप घ्या. शेवटचं षटक घेऊन येते राज पाटील. एक नौका गोलंदाज आहे आणि नौख्या गोलंदाजाकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील. निशिकांत पाटील दुर्वा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांचं मानावं तेवढा आभार कमी आहे. थोडेसे आम्हाला पाण्याची गरज त्यांनी भासून दिलेली नाहीये. पाणी जसा संपला तसा पाणी आम्हाला पोहोचतो. धन्यवाद निशिकांत पाटील. पुढचा चेंडू राज टू प्रतीक. पहिलाच चेंडू इथे फेकून दिलेला आहे. कॅल्क्युलेट षटकार. इथे 50 मोजप झालेली आहे. 53 धावा लागलेल्या आहेत या षटकाराने. जिसने पाणी पिलाया उसने समुद्र को भी नीचा दिखाया असं काम करत असताना निशिकांत पाटील पुन्हा एकदा अख्खा पिंपलगड ग्रामस्थ आणि पीपीएल 2025 आपलं शतशः ऋणी आहे. पहिल्या चेंडूवर इथे राज याच्या षटकार येतोय प्रतीकेच्या बॅट मधून. पाहूया प्रतीक टू राज. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू फेकून दिलेला आहे प्रतीक यांनी. दुसऱ्या बॉलवर दुसरा षटकार ठोकतोय आणि इथे हॅट्रिक वर आलेला आहे प्रतीक पाटील. पिंपलगढ़ वालों की आदत न्यारी, खिलाडू रसिक जमलन सारी, या प्रीमियर लीगला या पीपीएल खेळाला आज खेले. धन्यवाद डीजे. प्रतीक साठी इथे सुवर्णाची संधी आहे. वामन पाटील यांच्याकडनं 3 षटकारासाठी 500 रुपये. दिनेश जोशी उपसरपंच यांच्याकडनं 500 रुपये. दत्ता अण्णा भोईर यांच्याकडनं 500 रुपये. रोहित श्रीकांत पाटील यांच्याकडनं 500 रुपये. तब्बल 4000 रुपये. भोलेनाथ पाटील यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये. तब्बल 2500 रुपये. पाहूया पुढचा चेंडू प्रतीक आणि इथे 2500 रुपये कमवलेले आहेत प्रतीक. वेल बॅटिंग प्रतीक. 2500 के मानकरी होते हुए प्रत्येक 2500 रुपये वामन पाटील यांनी इथे जमा केलेले आहेत. भोलेनाथ पाटील यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये जमा झालेले आहेत. दत्ता अण्णा भोईर यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये जमा झालेले आहेत. यहाँ पे पैसों की बारिश देख रहे हो आप. और प्रतीक के ऊपर पैसों की बारिश होते हुए दिनेश जोशी यांच्या सुद्धा 500 रुपये. तब्बल 2500 रुपये इथे प्रतीक साठी जमा झालेले आहेत. पाहूया पुढचा चेंडू राज टू प्रतीक.
डावी स्टिक सोडून जाणारा चेंडू व्हाईट आणि धाव संख्येने मुसंडी मारताना 66 धावा. मारून दे ना मध्ये ना. आणि इथे चौथा षटकाराला सुद्धा वामन पाटील यांच्याकडनं 500 रुपये येतील. काय फलंदाजी करतो इथे प्रतीक. एक संध्याकाळच्या टायमाला मूड बनवलेला आहे प्रतीक याने. पाहूया पुढचा चेंडू राज टू प्रतीक. पुन्हा एकदा 4 चेंडू 4 षटकार. ओ हो काम काढलेलं आहे. आणि प्रतीक पाटील पुन्हा एकदा 5व्या षटकासाठी सुवर्ण संधी आलेले. पैसों की बरसात. श्रोताओं कहीं मत जाइए, शाम को प्रतीक पाटिल को छोड़ के उसके दोस्त को हम बोलेंगे. आलेले आहेत. बोल ना बोल. परत षटकाराला 500 रुपये आलेले आहेत. इथे प्रतीकसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक मयूर बुधाजी पाटील संघ मालक यांच्याकडनं आलेले आहेत. ओ 5 चेंडू 5 षटकार. मला वाटतं पीपीएल मध्ये विक्रम करेल प्रतीक. आणि राजला दिवसा तारे दिसलेले आहेत. ब्लॅक मॅजिक कुठेतरी उलट पडताना. आज खेलेगा खेलेगा पिंपलगढ़ खेलेगा. धन्यवाद डीजे. वामन पाटील दत्ता अण्णा भोईर यांच्याकडनं तब्बल 500 रुपये. पुन्हा एकदा वामन पाटील यांच्याकडनं पुन्हा एकदा 500 रुपये. आणि तब्बल 27,000 रुपये जमलेले आहेत. इथे धावसंख्या 78. जाम आयर पडलेला आहे प्रतीकला. अजून 500 आयर भेटेल. आज टू प्रतीक. हो इथे पुन्हा एकदा गजल क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय सीमा पार. धन्यवाद डीजे धन्यवाद. तब्बल या षटकामध्ये 35 धावा कुठून काढलेल्या आहेत प्रतीक याने. वेल बॅटिंग प्रतीक. अरे लास्टचं तेवढंच बॉल भेटला ना त्याला. मुद्दामून नाही मारला. शपथ मुद्दामून नाही मारला. तू असता मरला तर तुम्ही. मग आता तो या आईच पिला चेलेल. आशुराज इंटरप्राइजेस संघ कर्णधार आणि पाटील 11. इथे धावसंख्या झालेली आहे 82-83 धावांचं. भलं मोठं असं आव्हान इथे जयेश इंटरप्राइजेसच्या संघासमोर. अण्णा टाजूरवाला चाल अण्णा मॅच आहे ना. दिनेशजी जोशी साहेब दत्तांना आपल्याकडून रजा घेताना दिनेशजी जोशी साहेब जर नाणेफेकीसाठी यायचंय. चला पुढचे संघ नाणेफेकीसाठी यायचंय. मयूर बुधाजी पाटील 2000 दिले ना त्याने. नितीन बाला बोला देतो ना. पुढचा सामना पाटील 11 वर्सेस आशुराज इंटरप्राइजेस. चुरशीची लढत आणि सदर सामन्याचे नाणेफेक करतील आमचे गावचे माजी सरपंच दिनेश जोशी साहेब. बैलजोडी साडी उजवी. नाणेफेकचा कॉल जिंकलेला आहे पाटील 11 यांनी. तर फक्त प्रथम आहे. पाटील 11 यांना विचारणार की तुम्ही
काय क्षेत्ररक्षण घेणार की बॅटिंग घ्यायचा निर्णय घेणार आहेत? क्षेत्ररक्षण. का क्षेत्ररक्षण का निवडला तुम्ही? क्षेत्ररक्षण करणार आहेत आता 2 मॅचमध्ये काय अनुभव आले तुम्हाला या ग्राउंडचा? कारण आम्ही याच्या अगोदर फर्स्ट बॅटिंग घेतली, आम्हाला काही स्कोअर झाला नाही. आता आम्ही त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण निवडलं आहे. फर्स्ट मॅच यांना आम्ही हरवलेलं आहे, 42मध्ये यांना रोखलेलं होतं. त्याप्रमाणे आता पण आम्ही त्यांना 42-45मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि चांगला कॉन्फिडन्स म्हणता येईल पिंटू पाटील. आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या मॅचसाठी ऑल दी बेस्ट. आणि पुढे जाऊया आशुराज एंटरप्राइजेस. तुम्हाला पहिल्या सामन्यात त्यांनी पराभूत केलं होतं, तर ह्या सामन्यामध्ये कशा प्रकारे काय तुमचा गेम प्लॅन असेल की पाटील 11 यांना हरवण्यासाठी काय तुम्ही गेम प्लॅन केलाय? काहीच गेम करणार, ज्यांना चोपतात ठेवू आता. बदला घेऊ आता. तुम्हाला 40च्या आत खोलायचा त्यांनी जो कमिटमेंट केली आहे त्याच्यावरती काय तुम्ही जोर घ्याल की नाही? चोपताच निसता चोपताच. धन्यवाद दोघांना, ऑल दी बेस्ट. पाटील 11 वर्सेस आशुराज एंटरप्राइजेस. थँक्यू. सेकंड इनिंगचा इथे सेकंड इनिंग चालू होतंय. फलंदाजीसाठी स्वतः कर्णधार साहिल शेलके. बेस्ट कॉम्प्लिमेंट माझ्याकडनं तुमच्यासाठी. 6,000 रुपये जमले. वामनदा रिटर्न जेवू नको पैसे आताच सेंड का मी तुला. इथे शुभागमन होतंय. राजी दत्ता भोईर, आशुराज एंटरप्राइजेसचे ओनर तसेच संघ मालक. आपल्या टीमने सकाळी चांगला असा परफॉर्मन्स केलेला आहे. पुन्हा एकदा त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी राज भोईर आमच्या VIP डाईजवर त्यांनी आसन ग्रहण करून घ्यायचंय. पंच थोडं स्पीडअप करा. पंच स्वर्गीय बुधाची स्मृती प्रतिष्ठान थोडं स्पीडअप करा. आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. त्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. पुढचा होणारा सामना आशुराज एंटरप्राइजेस त्याच्या विपक्षात खेळणारा संघ पाटील 11. पाटील 11 या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी प्राचारित केलेलं आहे. त्या आशुराज एंटरप्राइजेस या संघाला नॉकआउट सामना असेल. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 6 मध्ये उद्याच्या दिवसात खेळताना दिसेल आणि जो संघ पराभूत होईल तो मग घरच्या रस्त्याला. पंच इथे इशारा करतायत. सामना चालू. सामना लगेच नको, पहिले बॉल पाहिजे नको सांगू. पहिला चेंडू घेऊन येते मंगेश पाटील. हो, चांगला चेंडू इथे, चांगला टोललेला चेंडू, परंतु तितकंच चांगलं असं क्षेत्ररक्षण. मंगेश पाटील यांच्यासाठी सुवर्णाची संधी आहे. जयदीप पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये तब्बल. दिनेश जोशी यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं. इथे देऊ तेवढे धन्यवाद कमी. दिनेश दादा पाटील आमचे पंढरपुरे चायचे. पुढचा चेंडू चांगला असा चेंडू, परंतु इथे हर्षदेला काही एवढं काही समजलेलं नाही. चांगली अशी फिल्डिंग तिथे.
सुंदराबाई बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ आमच्या इथे दिनेशजी पाटील यांच्याकडनं दोन्ही वेळेस आम्हाला उत्तम अशा पंढरपुरी चायची सेवा आम्हाला ते करताना त्यांचं मनापासून आभार आम्ही मानतोय. आणि खरंच एक चांगलं असं कार्य करताना पाहूया पुढचा चेंडू. मंगेश टू निकलेशसाठी सुवर्णाची संधी. जर 3 षटकार मारले तर दिनेश जोशी यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान चांगला चेंडू. किरण जोशी यांच्याकडनं इथं बक्षीस लावण्यात आलेलं आहे. अजय पाटील यांनी जर कुठल्याही प्रकारचा झेल पकडला तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. पाहूया पुढचा चेंडू. मंगेश टू हर्षद. हो चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. हर्षदाला काही समजलेला नाहीये आणि ते निर्धाव अशा चेंडूची समाप्ती. 40+ जे बॉलर आहेत त्यांनी या PPL स्पर्धेमध्ये जे यंग आयकॉन किंवा यंग खेळाडू आहेत त्यांच्यावर त्यांचं अस्तित्व प्रस्थापित केलेले आहे. पुढचा चेंडू. मंगेश टू हर्षद. हो चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु इथे लेग बायच्या स्वरूपात एक धाव वाढते आणि संघाची वाढती धावसंख्या 4. 5 चेंडू 4 धावा. कुठेतरी जय एंटरप्राइजेस हा संघ थोडासा दुविधा मनस्थितीत. पुढचा चेंडू. मंगेश टू निकलेश. हो यावेळेस सुंदर असा टोललेला चेंडू आणि चेंडू जाते फाईन लेगच्या दिशेने आणि चेंडू दरार आणि फरार. इथे 4 धावा येतील निकलेश याच्या बॅटमधून. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 8 धावा. संतशी सुरुवात म्हणता येईल. दीदी मागे ना. सूरजदा हे मामा जरा साईड लाव ना, मॅच नाही दिसत त्यांच्या. एक षटकाच्या नंतर धावसंख्या झालेली आहे ती जयेश इंटरप्राइजेसच्या संघाची बिनबाद 8. संतशी सुरुवात आणि पुढचं षटक घेऊन येतो तो प्रतीक. एक चांगला असा परफेक्ट ऑलराऊंडर ग्रामीण मध्ये हंसिका या संघाकडून खेळत असताना यावर्षी खूपच चांगल्या टच मध्ये असलेला आणि हर्षद पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. 2 षटकार जर आपण लगावता तर वैभव भुईर यांच्याकडनं तब्बल 1300 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये जमा झालेले आहे. प्रतीक टू हर्षद चांगला दांगडा अनुभव असलेला हर्षद, कित्येक वर्ष झालेली हा खेळाडू खेळतोय. हो चांगला चेंडू, परंतु इथे काय घडतंय. ओ इथे थोडस घशाला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. विकेटीच्या मागे थोडासा खराब चेंडू होता, परंतु त्याला काही हर्षदेला काही समाचार घेता आला नाही खराब अशा चेंडूचा. आणि दीपेश पाटील यांच्याकडनं कॅच सुटलेली आहे. थोडेसे स्वतःवर नाराज आहेत. थोडासा सन फॅक्टर त्यांच्या डोल्यावर आलेला, त्याच्यामुळे थोडंसं फंबल झालं. काही हरकत नाही आहे. जर पुढचा झेल पकडला तर भोलेनाथ पाटील यांच्याकडनं तब्बल 500 रुपये तुमच्यासाठी. काका खूप खुश आहेत तुमच्यावर. पुढचा चेंडू आणि इथे चांगला चेंडू आणि इथे फेकून दिलाय चेंडू सीमा पार, चौकार. हर्षदेच्या बॅटमधून पहिला चौकार येतोय. धावसंख्या वाढून पुढे जाते 14.
खेळाडू हे एक धावेपेक्षा जास्त काय नाही. सुंदराबाई बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ पंढरपुरी चायचे ओनर आमचे दिनेशजी पाटील यांच्याकडनं आम्हाला अनलिमिटेड चाय आणि खरंच मनापासून त्यांचा आम्ही आभार मानतोय. पुढचा चेंडू नो बॉल. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. बिमर चेंडू इथे निकलेसाठी एक चांगला चेंडू होता परंतु खराब चेंडू म्हणता येईल पण त्यांचा समाचार घेता आलेला नाहीये. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होतात. निकलेशजी बजागे आपल्यासाठी सुवर्णाची संधी आहे. जर आपण कुठल्याही प्रकारची हॅट्रिक करतात तर दिनेशजी जोशी यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपये. आणि इथे पहिला आलेला आहे. पहिला चेंडू चौकार. आणि पंच नो बॉल. कसला पंच? फिल्डिंग पोझिशन बद्दल आक्षेप आणि पुन्हा एकदा नो बॉल इथे आलेला आहे. निकलेश याला फ्री हिटची पुन्हा एकदा संधी आणि नो +1 अशा 5 धावा या बॉलवर. 3च चेंडू आणि 21 धावा झालेल्या आहेत इथे. तब्बल 5,500 रुपये इथे देण्यात येतील हॅट्रिकसाठी पवन भोईर आणि दिनेश जोशी यांच्याकडनं. पुन्हा एकदा चेंडू त्याच प्रकारे थोडासा खराब चेंडू परंतु तिथे जयेश पाटील मैदानात. दुसरा रन. एका वाघासारखे पळाले निकलेश बजागे आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत परंतु एकेरी दुहेरी धावाने काही साध्य होणार नाही. आपल्याला मोठे पटके खेळण्याची आवश्यकता आहे कारण की खरं तर संघ खूप अडचणीत आहे. थोडी धावसंख्या आवाक्याच्या बाहेर असल्यामुळे थोडीशी तुम्हाला फलंदाजी चांगली दाखवावी लागेल. आपला जो अनुभव आहे तो अनुभव या मैदानात दाखवायला लागेल. प्रतीक थोडासा फंबल होतोय. प्रतीक आपल्या रनअप मध्ये चुकतोय. पाहूया निकलेश टू प्रतीक. पुढचा चेंडू प्रतीक आणि इथे रिव्हर्स. ओ परंतु इथे निकलेशला काही समजलेलं नाहीये. निकलेश बजागे खरं तर थोडा आज स्वतःवर नाराज असेल कारण की ज्या फलंदाजीसाठी तो जाणला जातो ती फलंदाजी आज त्याच्या बॅटमधून इथे प्रेक्षकांना पाहायला मिळत नाहीये. आणि राजजी भोईर पुढच्या सामन्यासाठी तयारीत. त्यांचा संघ सकाळी चांगला सामना जिंकलेला आहे आणि नॉकआउट मॅच आता पुढे होणारी. हो चांगला चेंडू इथे खोलवर टप्प्याचा चेंडू. हर्षदला काही समजलेल्या बॅटची थोडीशी आतली कडा घेऊन चेंडू जातोय एसटी रक्षक कल्पेशाच्या हातात. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर इथे धावसंख्या झालेली आहे ती सॉरी जयेश इंटरप्राइजेस या संघाची 24. प्रथम तुमचा घरला काम आम्ही राजजी भोईर आपल्या संघासाठी एनर्जी ड्रिंक घेऊन येताना भरपूर असे खुश असतील. आशुदादा आहेत. 18 चेंडू आणि तब्बल 59 धावा म्हणजे 20.00च्या सरासरीने इथे धावा जमाव्या लागतील.
आशुराज भोईर दोघेही आपल्या संघासाठी खूप सारे चांगले चांगले कॉम्प्लिमेंट्स आणि एकदम त्यांची व्यवस्थित अशी सोय करताना संघावर खूप जीव आहे त्यांचा. आम्हाला पण इच्छा आहे त्यांनी फायनल मारावी. पुढचाच गोलंदाज चांगला चेंडू इथे इक्लेशाला काही समजलेला नाहीये. क्रितेश एक नौखा गोलंदाज आहे डावखुऱ्या हाताचा. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतं क्रितेश. एक नौखा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करताना निकलेशसाठी हो काय बॉलिंग आहे. चांगला असा चेंडू निकलेशाच्या पायात टाकलेला चेंडू. आणि पिंपलगर गावचे सुप्रसिद्ध गायक हेमेश उर्फ हेम्या रेबल बैलाचे मालक यांचे इथं आगमन झालेले. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. थोडं स्पीडअप करायचंय. टीम बुधाजी इंटरप्राइज बुधाजी स्मृती थोडं स्पीडअप घ्या. अजून एक मॅच खेळवायची आहे. पंच थोडा वॉर्न करा. येस पंच वॉर्न करतायत. परत पॅनलाइज केलं तर म्हणू नका की पॅनलाइज का केलं. एक्स्ट्रा टाइम घेताय तुम्ही. पुढचा चेंडू क्रितेश हर्षदसाठी चांगला चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने तोललेला चेंडू. आणि इथे चेंडू थोडंसं गचाल क्षेत्रक्षेत्र इथे थोडंसं मिसफिल्ड आणि चेंडू जाते सीमा पार चौकार. हर्षद थोडीशी एकेरी बाजू सांभाळताना एक हाती किल्ला लढवताना हर्षद आणि त्याच्या साथीने निकलेश. धावसंख्या होते 31. अजून या षटकातील किती बॉल बाकी आहे. 3 चेंडू शेष या षटकातील. थोडासा रनअप मध्ये चुकताना क्रितेश एक यंग टॅलेंटेड गोलंदाज क्रितेश नक्कीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न. क्रितेश तो हर्षद ओ यावेळेस चांगला चेंडू परंतु तितकाच चांगला हर्षदेच्या बॅटमध्ये येतोय हा षटकार. हर्षद यांनी अजून एक जर चेंडू सीमा पार पाठवला तर वैभव भोईर यांच्याकडनं तब्बल 1300 रुपयाचं पारितोषिक हर्षदसाठी. थोडासा जुना खेळ हर्षद कुठेतरी दाखवत असताना आपल्या संघासाठी आणि त्यांचे हे लक्षण म्हणजे एक पिंपलगर गावासाठी एक गुड न्यूज म्हणता येईल. हर्षद टू क्रितेश. हो यावेळेस डावी स्टिक सोडून जाणारा चेंडू व्हाईट चेंडू. एका धावसंख्येने संघाची वाढती धावसंख्या 38. अजून या षटकातील 2 चेंडू शेष. एक हाती किल्ला लढवताना 38 धावसंख्या. अजूनही इथे तब्बल 14 चेंडू आणि 45 धावांची गरज. अजूनही दोलायमान स्थितीमध्ये सामना. हो यावेळेस पुन्हा एकदा आपली दिशा भरकटत असताना क्रितेश थोडासा दबाव क्रितेश याच्यावर जाणवतोय. थोडेसे 2 फटके बसले. एक चांगला खेळाडू समोर असताना हर्षद पाटील अजून एक षटकार जर आला तर वैभव भोईर याच्याकडनं तब्बल हो यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू पायात टाकलेला चेंडू हर्षदेला काही समजलेला नाहीये. गुड बॉल म्हणता येईल. थोडासा मागे खेळवण्याचा प्रयत्न आणि हर्षदेला काही चेंडू समजलेला नाहीत. स्वतःहून स्वतःला थोडासा यॉर्क करून घेतलेला आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील तिसऱ्या षटकातील हो यावेळेस फेकून दिलाय. चेंडू जातोय सीमा पार. पिकअप शॉट. हर्षद पाटील याचा बेस्ट स्ट्रोक आणि धाव संख्या झालेली 45. अजूनही 12 चेंडू आणि 38 धावाची गरज.
म्हणजे जे कुठं रन रेट पाहिजे होतं 20.00 त्या हिशोबाने या ओव्हरमध्ये रन आलेले आहेत. जयेश इंटरप्राइजेस पाणी घेऊन जायचं. थोडं स्पीडअप घ्या, थोडं स्पीडअप घ्या. अजून एक सामना खेळवायचा आहे. दोन बलाढ्य असे संघ, पाटील 11, दिलपेशजी पाटील, हेमंतजी पाटील यांचा संघ, गेल्या वर्षीचा रनरअप संघ. आणि या वर्षी सर्वात जास्त क्रेज असलेला संघ आशुराज भोईर आणि दत्ताजी भोईर. बॉल ठीक आहे. अजूनही 12 चेंडू आणि 38 धावांची गरज. सामना अजून संपलेला नाही, काही होऊ शकतं. वारे कुठेही वाहू शकतात. लिंबू मिरची. बारा बॉल आणि 38 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आणि काही होऊ शकतं, कारण की प्रतिस्पर्धी संघ जो आहे गुलाबी कलर, हर्षद 25 या धावसंख्येवर खेळतोय, एकाधिक किल्ला लढवतोय. निकलेश थोडासा या सामन्यात थोडासा स्वतःला स्वतःवर नाराज असेल या सामन्यात. पाहिजे साजेशी आपल्या स्वतःला साजेशी अशी कामगिरी केलेली नाही निकलेश यांनी, परंतु हर्षद याला चांगली अशी साथ देताना निकलेश बजागे त्याच्या खुद कप्तान निकलेश बजागे स्ट्राइक पे है, स्ट्राइक एंड पे. वो अभी 2 ओवर का सामना बाकी है और वो बोलते हैं कि जब तक मैं हूं तब तक हार नहीं मानूंगा. निकलेश बजागे सांघिक दुसरं, सांघिक चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येते तो प्रतीक यांनी काय बॅटिंग केलेली आहे. त्या बॅटिंगच्या जोरावर आज स्वर्गीय बुधाची स्मृती प्रतिष्ठान हा संघ चांगली अशी धावसंख्या उभारू शकला. शेवटच्या ओव्हरमध्ये राज पाटील याच्या विरोधात त्यांनी जे 5 षटकार आणि 1 चौकार तब्बल 35 धावा कुठून काढल्यात. हो, बॉल यॉर्कर लाईनचा बॉल निकलेश याला काही समजलेलं नाहीये आणि ते स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न, परंतु निकलेश बजागे स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करत होता, कारण की त्याला माहिती आहे का आपल्या मागे अजूनही चांगले खेळाडू आहेत. आपण त्यांच्यावर कधीही रिव्हर्सशिप खेळू शकतात, कधीही रिव्हर्सशिप खेळू शकतात. हम किसी से कम नहीं निकलेश बजागे. प्रतीक टू निकलेश. पाहूया पुढचा चेंडू. नो चेंडू. बिमर बॉल आणि प्रतीक याच्याकडनं पुन्हा एकदा तीच चुकी. बिमर बॉल आणि पंच आम्हाला इशारा करता येते नो बॉल आणि फ्री हिट असेल. धावसंख्या 1+1 2 धावा वाढत असताना 49 अजूनही 11 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. म्हणजे इथे शेवटची वॉर्निंग देतोय स्वर्गीय बुधाची स्मृती प्रतिष्ठान. आता डायरेक्ट पॅनलाइज करण्यात येईल. 2 धावांची पॅनल्टी देण्यात येईल. प्रतीक टू हर्षद. खूपच चांगला चेंडू आणि इथे जातोय चेंडू जातोय सीमा पार चौकार. एक हाती किल्ला लढवताना हर्षद पाटील. धावसंख्या 53. हॅलो, वैयक्तिक 29 या धावसंख्येवर खेळताना हर्षद पाटील जुनी खेळी आपली थोडीशी दाखवताना बोल द्यायचंय.
पंच शेवटचा हा जुना चेंडू शेवटचा चेंडू आहे. सॉरी आहेत आहेत. मॅच मध्ये पुन्हा एकदा इथे शिरकाव करताना जयेश इंटरप्राइजेस संघ 10 चेंडू आणि तब्बल 30 धावांची गरज. थोडासा मागडा ठरताना प्रतीक कुठेतरी आपल्या बॉलिंगच्या जोरावर हा सामना जिंकून द्यायला लागेल प्रतीक याला. पाहूया प्रतीक टू हर्षद 10 चेंडू 30 ची गरज. आणि यावेळेस पुन्हा एकदा चुकीचा चेंडू आणि चेंडू फेकून देतोय हर्षद पाटील. षटकार. वैयक्तिक 35 या धावसंख्येवर खेळतोय हर्षद पाटील. एखादी किल्ला लढवतोय. जरा टाळ्या झाल्या पाहिजे हर्षदसाठी. खरंच एक जुना जाणता खेळाडू आज कित्येक वर्षातून PPL मध्ये आला आणि स्वतःची एक छाप सोडून जातोय हर्षद पाटील. रतन बुवा सारख्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये खेळलेला हा खेळाडू. नऊ चेंडू आणि 24 धावांची गरज. पुन्हा एकदा जयेश इंटरप्राइजेस मॅच मध्ये शिरकाव करताना प्रतीक तो हर्षद. आणि इथे चांगलासा टोललेला चेंडू. थोडंसं गचा क्षेत्ररक्षण परंतु 2 धावा घेण्यापासून काही रोखू शकत नाहीये. या षटकातील अजून 2 चेंडू शेष. प्रतीक दरम्यान शुभागमन होतं इथे विनोदजी भोईर साहेब आमच्या गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व उत्कृष्ट व्यक्तिमत्व एक समाजसेवक म्हणून ज्यांची पिंपलगाव गावात ख्याती आहे आणि चांगले असे समालोचन आमचे मार्गदर्शक विनोददादा भोईर. वेलकम. पुढचा चेंडू चांगला चेंडू खोलवर टप्प्यात टाकला चेंडू. हर्षदाच्या बॅटमधनं इथे एक धाव घेण्यापासून काही रोखू शकत नाही परंतु इथे आपला विकेट सॅक्रिफाइस केलेलं आहे निखिलेशजी बजाग यांनी. धावसंख्या झालेली 62 आणि न्यू बॅटर आयकॉन खेळाडू केवल पाटील आयकॉन खेळाडू. सोनू थोडा अंपायरच्या इंट्रक्शन कडे लक्ष द्या. असं डायरेक्ट जाऊ नका. परत पॅनलाइज केल्यावर बोलाल. एक चेंडू शेष आहे त्याच्यानंतर जाऊ शकता तुम्ही ते पण पंचांच्या परवानगीने. श्रीकांतजी पाटील शाखा प्रमुख पिंपलगाव. आणि इथे फेकून दिले चेंडू जाईल सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे. इथे शुभागमन होत आहे श्रीकांतजी पाटील शिवसेना शाखा प्रमुख पिंपलगाव. आपलं सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव आणि हर्षद पाटील याची जर खरंच खेळी आवडली असेल तर मनापासून एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. जयेश इंटरप्राइजेस साठी हा एकटा खेळाडू आज लढतोय. 44 या धावसंख्येवर खेळतो हर्षद. वैयक्तिक सर्वाधिक PPL मध्ये वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या कुटणारा एकमेव खेळाडू हर्षद पाटील. त्याचा तो शेलेल मी जाऊन शेलणार आहोत. त्याचा तो शेलेल कसं शेला. अरे त्यांना आवाज येते का बोलिये बोला 500 जमा के हजार जमे के फुकाट नाही फुकरीत मी घसा दुखला.
शेवटचं षटक आणि 6 चेंडू तब्बल 15 धावा कधी लागतात तब्बल 6 चेंडू 15 धावेची गरज आणि केवल पाटील आयकॉन खेळाडू जयेश इंटरप्राइजेस संघाचा आणि हर्षद पाटील एकाधिक किल्ला लढवलेला हर्षद पाटील पंच पंच सामना चालू करायचा आहे याच्यानंतर अजून एक सामना आहे पहिला चेंडू मनीष टू केवल आखूड टप्प्याचा चेंडू इथे आणि बॉल जाते लॉंग ऑफ सीमा पार चौकार नशिबाचा चौकार म्हणता येईल इथे धन्यवाद डीजे कमलेश पाटील थोडेसे खुश एक चेहऱ्यावर स्मित हास्य आणि संध्याकाळी आज मला वाटतं आज काही कोणाला बोलून देणार नाही परंतु क्रिकेट आहे अजूनही मॅच दोलायमान स्थितीत आहे अजूनही 5 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे मनीष चांगला असा दांडगा अनुभव त्याच्या विरोधात केवल आणि हर्षद ज्यांनी 44 धावा कुठून काढले तो अजूनही नॉन स्ट्राईकला आहे पाहूया क्रिकेट आहे 5 चेंडू अजूनही तब्बल 11 धावांची गरज 5 चेंडू 11 धावा पुढचा चेंडू यावेळेस हो कुठेतरी थोडस कॅचने तर मॅच सोडली असं म्हणता येईल या हा जर सामना स्वर्गीय बुधाजी स्मृती प्रतिष्ठान जर पराभूत झाला तर ही कॅच खूप इम्पॉर्टंट असेल प्रतीकाने चांगला प्रयत्न केला आणि प्रतीक एकटा 100% देण्याचा प्रयत्न करतोय अजूनही 4 चेंडू 10 धावांची गरज आणि हर्षद 44 या धावसंख्येवर खेळतोय एकाधिक किल्ला लढवतोय सर्वाधिक धावसंख्या हर्षद पाटील याच्या बॅटमधून आलेली आहे आणि 50 साठी फक्त त्यांना 6 धावाची गरज पाहूया हर्षद पाटील याच्या बॅटमधून PPL ची पहिली 50 येते का ओ यावेळेस डाव्या एसटीच्या बाहेर व्हाईट चेंडू अजूनही 4 चेंडू 9 धावांची गरज थोडस दबाव वाटतंय मला गोलंदाजावर की ज्या प्रकारे गोलंदाजी होते आणि ज्या प्रकारे फलंदाजी केलेली हर्षद याने तर साहजिकच एक चांगला खेळाडू त्याच्या विरोधात असं बॉल टाकणं आणि इथे फेकून दिलाय यस हर्षद याची खेळी संपुष्टात काऊ कॉर्नरला प्रतीक याने चांगला असा झेल पकडलेला आहे थोडस कॉलिंग चुकलेलं परंतु वेल जज कॅच धन्यवाद डीजे आणि खरंच हर्षद पाटील साठी जरा जोरदार ताल्या वाजवला पाहिजे एक पिंपलगर गावासाठी अभिमानाची गोष्ट की हर्षद पाटील पुन्हा एकदा त्याच लयमध्ये आलेला आहे तब्बल 45 धावा कुठून काढलेल्या आहेत 3 चेंडू आणि इथे 9 धावा समीकरण पुन्हा एकदा बदलताना आणि स्वतः संघ मालक जयेश पाटील सोनू स्वतःवर विश्वास दाखवून इथे फलंदाजीसाठी आलेले आहेत पाहूया जयेश टू मनीष आणि इथे चेंडू फेकून दिलेला आहे चेंडू जातोय सीमा पार आणि जयेश याच्या बॅटमधून येतोय हा षटकार
पुन्हा एकदा सामन्याचं समीकरण बदलताना जयेश यांनी स्वतःवर विश्वास दाखवला, बॅट घेऊन स्वतः मैदानात आला आणि स्वतःनी इथे स्वतःवर विश्वास दाखवलेला सार्थ ठरवलेला आणि कंपल्सरी चेसिंग 2 चेंडू आणि 3 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग इथे हा स्पर्धेचा नियम आहे. थोडं स्पीडअप घ्या. स्वर्गीय बुधाची स्मृती प्रतिष्ठान. कोणचा बुधाची जागे होता ना तो पोऱ्या ना याचा ते याचा पोऱ्या होता तो मला सांगितलं त्याने मी आहो तो याचा पोऱ्या तो कोण बरकास कोण तो मेला तो ए थांबा रे गप्पसा. थोडस सर्वांचं म्हणणं आहे की सोनू यांच्याकडे थोडासा काहीतरी ब्लॅक मॅजिकचा कमाल, कारण की बॉलमधून बॅटमधून जेव्हा बॉल निघाला डायरेक्ट बॉल सीमारेषेवर दिसला. खूप अशी ताकद नव्हती परंतु चांगला असा फटका जयेश याच्या बॅटमधून. अजूनही 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. संतोषजी जोशी थोडस टेन्शन मध्ये असताना पाहूया. जयेश टू मनीष. इथे विजय संपादन करतोय जयेश एंटरप्राइजेस हा संघ. पिंपलघर वालों की आदत न्यारी खिलाड़ू रसिक जमलन सारी प्रीमियर लीग ला या पीपीएल खेलाला आज खेलेगा यहाँ खेलेगा. जयेशजी पाटील ब्लॅक मॅजिक, बाबा का कमाल. गुरीवर यांचा आशीर्वाद लाभला आणि जयेशजी पाटील, हर्षदजी पाटील, हर्षद मॅन ऑफ द मॅच. हर्षद एक हाती किल्ला लढवला हर्षद आणि प्रतीक आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. प्रतीक कॉंग्रॅच्युलेशन जयेश एंटरप्राइजेस संघ मालक जयेश जनार्दन पाटील, सागर विठोबा पाटील, कॉंग्रॅच्युलेशन. पुढच्या सामन्यात आपण धडक मारलेली आहे. संध्याकाळी थोडंसं होऊन जाऊ द्या आपल्या बंगल्यावर. दरम्यान शुभागमन होतंय ऋषिकेशजी पाटील साहेब. प्रतीक आपण यायचं. प्रतीक वेल बॅटिंग वेल बॅटिंग. अरे हात मिलो तुला मिली कॉम्प्लिमेंट केल्या म्हणून ते छक्का मारले. दरम्यान मॅन ऑफ द मॅच द्यायचंय विनोदजी भोईर साहेब. आपल्याला विनंती आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची हर्षद हर्षदला मॅन ऑफ द मॅच देताना कॅमेरामॅन थोडं कव्हर अप घ्या. हर्षदला मॅन ऑफ द मॅच. तब्बल 44 धावा कुठून काढताना एकाती किल्ला लढवला आणि आपल्या संघाला विजय संपादन करून दिलेले आहे. आणि संघ मालक जयेशजी पाटील यांच्याकडनं तब्बल 1000 रुपये हर्षदसाठी. जयेश एंटरप्राइजेस थोडा स्टेजच्या साईडला व्हायचं. जयेश एंटरप्राइजेस पुढचा सामना चालू होतो इथे. जयेश एंटरप्राइजेस
आपला आनंद आम्ही समजू शकतो. हार्ड लक स्वर्गीय बुधाजी स्मृती प्रतिष्ठान. चांगला खेळ राहिला परंतु कुठेतरी थोडी खराब अशी गोलंदाजी झालेली आहे. PPL 2025 मध्ये सर्वाधिक रक्कम मिळवलेला फलंदाज बुधाजी 11 या संघाचा प्रतीक याने तब्बल 4,000 रुपये 4,000 रुपये आणि टीमला 6,000 रुपये आणि PPL सीझन 2 मध्ये सर्वाधिक जास्त धनादेश त्याला मिळालेला आहे 6,000. तब्बल 6,000 रुपये रोख रक्कम इथे प्रतीक पाटील याला. तुला गुगल पे केलं आणि गुंड्या दा 5 चेंडू आणि 5 षटकार प्रतीक यांनी ठोकले होते. तब्बल त्याच्यासाठी 6,000 टाळ्या होऊ द्या रुपये. प्रतीकसाठी. हार्ड लक प्रतीक, परंतु खेळ खूप चांगला राहिलेला आहे तुमचा. कुठेतरी थोडं तुम्ही कमी पडले. नेक्स्ट मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन करा, आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत. पाटील 11 सामना चालू करायचा आहे. नियम प्रत्येकाला माहित आहेत, त्याच्यामुळे सामना चालू करायचा आहे. नियमांचा